मतलब वो सामने ही गाड़ी लगाई है रोड पे। हाँ हाँ, उधर रोड पे ही गाड़ी लगाया बाहर में, पार्किंग फुल हो गया था। आता हे सोडतात आपल्याला पुढेपर्यंत, आणि हे बघा आता रिक्षाच्या याने चाललेलो आपण, झंझट ठेवलेलं नाही, अपेक्षा वगैरे मागं बसलेले आहेत. बसनी परत गर्दी होती भरपूर आणि पुढे सोडलं पण नसतं त्यांनी. हा ऑप्शन आपला म्हटलं 150 रुपीज घेतात आणि पुढं सोडतात आणि कंटाळलो आहे पण आम्ही सगळे, त्यामुळे आता म्हटलं पटपट पोचू. चला आता गाडीमध्ये बसलोय आणि रूममध्ये जाऊ, बघूया कसं होतंय. आता सगळे कंटाळलेले आहेत. संध्याकाळी परत नर्मदा आरतीचा प्लॅन आहे, जमलं तर येऊ, नाही तर मग सांगतो तुम्हाला काय होतंय ते. मम्मी तर नको म्हणते, पण बघू आता संध्याकाळी. हो नाहीच येतं ना कोच्याला, आता गाडीनेच जायचं नंतर, नाही डायरेक्ट गाडी जाते तिथपर्यंत, काय बस बीस काय विषय नाही, डायरेक्ट गाडी. मग अशी गेलो ना ब्रिजवर ना तसं. चला पहिले रूममध्ये जाऊ, फ्रेश हो, कारण जाम कंटाळा आलेला आहे, वैतागलेत आता सगळे, चालून चालून हालत खराब झालेली आमची. इकडं ना सगळं ट्रान्सपोर्टेशनचाच खेळ आहे पूर्ण. ट्रान्सपोर्टेशन जर मॅनेज करायचं आहे तरच या, आणि यांनी सगळ्या स्कीम करून ठेवल्यात बरोबर की तुम्ही एक तर बस नाही तर रिक्षा देणेच गेले पाहिजे, चालत जायला स्कोपच नाही ठेवलेला कुठं, लय लांब लांब आहे सगळं. चला रूमच्या इथं आलेलं आपलं, हे आपलं होमस्टे मस्त, आणि इकडे सनसेट बघा संध्याकाळचा, एक नंबर काम. तर जरा चहा बी पिऊ, फ्रेश हो मस्त. त्यांना सांगितलं चहा बनवून द्या म्हणून, रिक्वेस्ट केली आहे, तसं ते देत नाहीत मोस्टली, बट आपण सांगितलं द्या म्हणून, कारण चहा चांगला बनवतात. चला मम्मी शास्त्री. चला 7:10 झालेले आहेत आणि आम्ही गंगा आरती, काय गंगा आरतीच म्हणतो, नर्मदा आरती सारखंच विसरतोय मी, नर्मदा आरती घ्यायला चाललेलो आहे. 7:30 ते 7:45चा टायमिंग आहे, काय जायला 20 मिनटं लागतील आपल्याला. आणि बघा फुल मून स्टार्ट झालेलं आहे आता. उद्या पण आपल्याला हेच बघायचं आहे, उद्या जाणार आहे आपण रन ऑफ कच्छ, सकाळी निघणार आहे लवकर, आज इथे राहणार आहे, उद्या सकाळी चेकआउट आहे आपला. तर चला नर्मदा आरती दाखवतो तुम्हाला मस्तमध्ये. सकाळी गेलो होतो तिकडंच जायचं आहे जिथे जेवायला गेलो होतो. चला क्यू खेळत बसला इथे. चला नेक्स्ट वन रेडी आपली. चला 7:30, मग 7:30, 10 मिनटं राहिलेले आहेत अजून नर्मदा आरती स्टार्ट व्हायला. आणि आपण आता आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रोडवर, मस्त संध्याकाळी एकदम बघा, लाईट्स वगैरे या रोडवरती आहेत. आता इथून एक चेकपोस्ट आहे, इथून आपल्याला राईट मारायचं आणि इकडे एक ब्रिज आहे समोर, त्याच्यावरनं पलीकडे पोचायचं आहे. 10 मिनटं अजून आहेत, होपफुली वाटतं पोचू आपण तोपर्यंत. अर्धा तासाची आरती असते काहीतरी. सेकंड चेकपोस्टला इथे आता अडवतील, ते बघा पोलीस असतात पुढे. आता पुढे आपला ब्रिज येईल, नर्मदा नदी आहे मस्त. परिक्रमा पण करतात बरेच लोक, ज्यांना माहीत नसेल कदाचित, मी पहिलेही सांगितलं असेल व्हिडिओमध्ये, पण जर नवीन कोणी बघत असेल तर सांगतो की नर्मदा परिक्रमा पण करतात बरेच लोक. पवित्र नदी एकदम. आणि आता जसं गंगा आरती वगैरे करतात तसं याचंही आरती चालू झालेली आहे तेव्हायला. आता इथे गाडी पार्क करू, नर्मदा घाट पार्किंग हेच आहे. आपली गाडी पार्क करून इथं एक जुनं शंकराचं मंदिर पण आहे भारीवालं, जिथं की पांडव पूजा करायची असं म्हणतात. ते इथून वरती त्याचा रोड आहे, तर नंतर तिकडं पण जाऊ आपण. पहिले नर्मदा आरतीला जाऊया. हो नाही 7:30. तर गाडी पार्क केली इकडे, नंतर मंदिरात पण जाऊ आपण. आता इथून खाली जायला रोड आहे, सरळच इकडून असे बसच्या पलीकडून जाऊ खाली. मस्त फुल मून आहे आज, उद्या आणि परवा. तेच रन ऑफ कच्छला ह्या दिवसाची खूप इम्पॉर्टन्स असते, त्यामुळे तिकडं सगळं फुल आहे. पण आम्हाला तिकीट, आपलं काय म्हणतात तिकीटच म्हणतं, हॉटेल मिळालेलं आहे. तर परवा आपण दाखवू तुम्हाला, मस्त वाटेल एकदम ते पण, रन ऑफ कच्छ पण. सध्या तर आपण आता इथे पोचलेलो आहे, भजनं चाललेली आहेत, अजून आरती काही स्टार्ट झालेली नाही आहे.
बसायला जागा मिळाली. भजन चाललंय त्यामुळे आवाज येणार नाही कदाचित. असा एरिया पूर्ण. क्लॅप कर, क्लॅप कर ना, आरती चालते. विसत्सु पापदात वारि संयुतम् त्वदीय पाद पंकजं नमामि देहि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देहि नर्मदे त्वदम्बुलीन दीनमी देहि नर्मदे. हे शूलपणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. पुढे आपण चाललोय तिकडं आता. पांडवकालीन आहे म्हणतात. बघूया आपण तिथं जाऊन. कार पार्किंग आहे वरती.
चप्पल कुठं काढायचं आता? वरती बघू ना, वरती बघूच. माऊ थांब, चप्पल. खालून पूर्ण नर्मदा नदीचा व्ह्यू येतोय आणि हे मंदिर आहे शूलपणेश्वर महाराज मंदिर. कळसाचं दर्शन घ्या तुम्ही. पुढे शूटिंग नाही करून देणार बहुतेक. दर्शन झालेलं आहे आता आपलं. समोर आपली नेक्सॉन पार्क आहे. आता जेवायला चाललोय आपण, तिकडेच पलीकडेच जायचं. निकाल हॉटेल जे सांगितलं होतं आपल्या रूम वाल्यांनी, होमस्टेवाल्यांनी, तिकडे जाऊ, बघू, जेवण करू जरा मस्त आणि घरी जाऊ रेस्ट करू जरा. आजचा दिवस फुल बिझी गेलेला आहे, धावपळ झालेली आहे फुल, सगळेच दमलेले आहेत, पाय पण दुखतात आहेत सगळ्यांचे. आणि उद्याचा प्रवास जवळपास 600 किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास 12 तास बरोबर तेवढेच लागणार. त्यामुळं आज रेस्ट होणं खूप गरजेचं, नाही तर उद्या परत गाडी चालवताना झोप वगैरे येण्याची शक्यता असते. जे नवीन आले असतील व्हिडिओ बघायला त्यांच्यासाठी सांगतो की आपण पुणे टू गुजरात जी ट्रिप आहे ती आपली फॅमिलीसोबत केलेली आहे चालू. आणि नेक्सॉननी आलेलो आहे आपण पुण्यावरनं. आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे आहे. जर तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायचे तर मी पार्ट 1 पार्ट 2 अशी प्लेलिस्ट बनवेल आणि किंवा बनवलेली असेल यूट्यूबवरती, तर तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लक्षात येईल. कारण की व्हिडिओ मोठे होऊ नयेत म्हणून पार्ट्समध्ये आपण व्हिडिओ बनवतोय. तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हॉटेलवाल्याने सांगितलेलं श्री कोडियार इथे जेवण करा, चांगलं असतं म्हणून. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथंच आहे, म्हणजे त्याच रोडला आहे. तर जेवण करू आणि मग घरी जाऊ. पनीर वगैरेची ऑर्डर दिलेली आहे आणि सॅलड बघा यांचं किती आलेलं आहे, बापरे. कांदा वगैरे यात सगळं आहे, मिरच्या आहे तिथे, हे लोणचे आहेत, लिंब आहे. एवढं सॅलड मी फर्स्ट टाइम बघतोय कुठल्या तरी जेवणासोबत. हे बघा, चणे वगैरे पण दिलेत, मटकी पण आहे, प्रॉपर गुजराती जेवण. आणि ह्या डब्यात पण, ह्या डब्यात काय होतं, चटण्या होत्या सगळ्या टाईपच्या. हे बघा, हे पहिल्यापासूनच ठेवलेलं आहे. ह्या चटण्या बघा किती आहेत, सगळ्या टाईपच्या. माणसाने जेवायचं का हेच खायचं आहे नुसतं? हा, लोणचे घेऊन बघा. पनीर ऑर्डर केलं आम्ही, चीज वगैरे टाकलं, थोडं गोड आहे, लोक तिखट कमी खातात है ना. आणि चपात्या एकदम पातळ आहेत, फुलक्यावाल्या घी रोटी मस्त आहे एकदम. आणि आपलं छाछ पण आलेलं आहे आता मस्त.